नायलॉन मांजाचा दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकांना जीवाचा धोका असतो. तसेच या दोऱ्यामध्ये पक्षी अडकल्याने त्यांच्यावर प्राणावर बेतताना दिसून येते. अशा नायलॉन मांजा किंवा चिनी मांजावर बंदी असतानाही शहरात तो सर्रास विकला जात असल्याचे दिसून आले आहे. अशा विक्री करणाऱ्या 2 दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडील नायलॉन मांजा जप्त केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार सुमित उत्तरेश्वर ताकपेरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पृथ्वीराज म्हस्के यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरण विभागाचे प्लास्टिक नायलॉन सिंथेटिक मांजा याने पक्षी व मनुष्यास होणारे दुखापतीपासून संरक्षण व्हावे याकरिता हा मांजा जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास व विक्री करण्यात मनाई केली आहे. पुणे शहर पोलिसांनी त्याबाबतचे वेळोवेळी आदेश काढले. असे असतानाही पृथ्वीराज म्हस्के यांच्या लोकशाहीर अण्णासाहेब साठेनगर येथील दुकानात प्लास्टिक, नायलॉन, सिंथेटिक नायलॉनचे विविध रंगाचे मांजाचे 50 रीळ विक्रीकरता साठा करून ठेवलेला आढळून आला. हा 10,000 रुपयांचा मांजा जप्त करून म्हस्के यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार आगरे तपास करीत आहेत. दुसरी कारवाई धानोरीत करण्यात आली. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकातील पोलीस अंमलदार नागेश सिंह उर्फ बहादूर कुंवर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी नसीम शेख याने त्याच्या राहत्या घरासमोर कृत्रिम लेप लावलेला वेगवेगळ्या रंगाचा नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी बाळगला असल्याचे मिळून आले. पोलीस हवालदार केंद्रे तपास करीत आहेत.